नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाची आनंदाची अपडेट या ठिकाणी आली आहे। नक्की आनंदाची अपडेट काय असणार आहे, संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी लाडक्या बहिणी व इतरत्र आपल्या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन देखील ऑलवरती सेट करून ठेवा, कारण असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतात, जसं की लाडकी बहीण योजनेची अपडेट असेल किंवा शैक्षणिक अपडेट असतील किंवा इतर जे काही महत्त्वाचे योजना असतात, शेतकरी योजना असेल, या संपूर्ण अपडेट एका चॅनलवरती पाहायला मिळतात। तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी या आपल्या एकमेव चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। खूप महत्त्वाचे अपडेट आपल्याला पाहायला मिळतात। तर चला, कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण लवकरात लवकर सुरू करूयात, कारण लाडक्या बहिणींसाठी आत्ताची खूप महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। तर पाहूयात। लाडक्या बहिणींना नोव्हेंबर व डिसेंबरचे 3000 रुपये उद्या 12 वाजता खात्यात जमा होणार। नक्की काय आहे महत्त्वाचे अपडेट, हेच तर आपण जाणून घेणार आहोत सविस्तर माहिती। तर पहा, लाडक्या बहिणींनो, सुरुवातीला सरकारने काही अटी ठेवल्या होत्या, परंतु असे समोर आले आहे की अपात्र असलेल्या महिलांनाही या योजनेचा लाभ घेतलेला आहे। म्हणजे सुरुवातीला ज्या लाडक्या बहिणीने फॉर्म भरले होते त्यांनी काही चुकीचे जे काही डॉक्युमेंट असतील, कागदपत्र दिले होते, आणि त्यानंतर बऱ्याच लाडक्या बहिणी शासकीय कामामध्ये असून देखील कार्यरत असून देखील त्यांनी लाडक्या बहीण योजनेचा गैरवापर म्हणजेच फायदा घेतला, आणि आता ते निदर्शनात आले आहे काही महिलांनी सरकारी नोकरीत असतानाही या योजनेचा फायदा घेतलेला आहे। परंतु राज्य सरकारने 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना ही सुरू केली आहे, आणि या योजनेत महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला 1,500 रुपये वजा केले जातात, 1,500 रुपये दिले जातात। आता या योजनेला एक मोठा धक्का बसलेला आहे। आता काय धक्का बसलेला आहे तेच आपल्याला पाहायचं आहे, कारण काही महिलांची नावे या योजनेतून वगळली जात आहेत, म्हणजे काढून टाकली जात आहेत, त्यांना या ठिकाणी अपात्र केलं जात आहे। सुरुवातीला सरकारने काही अटी ठेवल्या होत्या, परंतु असे समोर आले की अपात्र असलेल्या महिलांनी योजनेचा लाभ घेतलेला आहे, आणि त्याच कारणाने अशा महिलांना या ठिकाणी वगळण्याचा निर्णय या सरकारने घेतला आहे, म्हणजे शासनाने घेतलेला आहे। परंतु लाडकी बहीण योजनेसाठी तथापि विरोधकांचा आरोप आहे की ही योजना लवकरच बंद केली जाईल। आता खरंच लाडकी बहीण योजना बंद होणार आहे की नाही हे देखील आपण सविस्तर पाहूयात। त्यांनी दाखवून दिले आहे की काही महिलांची नावे वगळली जात आहेत, आणि विरोधकांनी यावर टीका करायला सुरुवात केली आहे। ही योजना केवळ निवडणुकीपुरतीच होती असा दावा विरोधकांनी केलेला आहे। यावर प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळतात। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सरकारची भूमिका स्पष्ट केली। ते म्हणाले, आम्ही सुरू केलेली कोणतीही योजना बंद होणार नाही। म्हणजे एक लक्षात ठेवायचं, लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजना जी आहे ती बंद होणार नाही। जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आणि शिंदे साहेब, अजित पवार जोपर्यंत हे आहेत तोपर्यंत लाडकी बहीण योजना ही सुरूच राहील, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे। म्हणजे लाडकी बहीण योजना, आता अनेकांचे प्रश्न असतील की लाडकी बहीण योजना लवकरच बंद होणार आहे, लाडकी बहीण योजना ही फक्त निवडणुकीपुरतीच होती, परंतु असं नाही आहे। जोपर्यंत देवेंद्र फडणवीस, शिंदे साहेब आणि अजित पवार आहेत तोपर्यंत लाडकी बहीण योजना ही चालूच राहणार आहे। लाडकी बहीण योजना ही कधीही संपणार नाही। फडणवीस यांनी 2026 नंतर शेतकऱ्यांना 365 दिवस 12 तास वीज आणि 5 वर्षांसाठी मोफत वीज देण्याचे आश्वासन देखील दिले आहे। त्यानंतर सरकारने योजनेतून अपात्र महिलांची नावे वगळली, KYC प्रक्रिया सुरू केलेली आहे, आणि तुम्ही जर अजूनपर्यंत KYC केली नसेल तर लवकरात लवकर KYC करून घ्या, अन्यथा तुम्हाला जानेवारीचा हप्ता भेटणार नाही, तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठराल। यावरती काही प्रश्न असतील तर आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा, आम्ही त्या प्रश्नाचे उत्तर देण्यास प्रयत्न आहे, सज्ज आहोत। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।